आशुतोष यमुना झा. मी आज तुमच्यापर्यंत इथवर आलेलो आहे थेट माझ्या गावावर. म्हणजे या गावठाणपासून ते माझं गाव हे 2200 किलोमीटर लांब आहे. आता लोकांच्या काही जणांना जे मला ओळखत नाही त्यांना प्रश्न पडला असेल की 2200 किलोमीटर म्हणजे किती. माता सीतांची पवित्र भूमी, जन्मस्थळ, प्रभू श्री रामचंद्र यांची सासुरवाडी म्हणजेच मिथिलांचलची भूमी बिहार. आणि आज या ठिकाणी तुमच्या समोर मी मराठीमध्ये व्याख्यान करणार आहे. माझी मातृभाषा ही मैथिली आहे आणि मराठीमध्ये तुमच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या भारताचा हिंदू धर्म याचा कधीही न ऐकलेला इतिहास, जे गोष्ट तुमच्या कानापर्यंत कधी पोहोचले नसतील, हे सगळं काही मी तुम्हाला 1-1.5 तासामध्ये सांगणार आहे. त्यामुळे सगळंच मन, चिंतन, सगळं लक्ष हे फक्त आणि फक्त काही मिनिटासाठी माझ्याकडे द्या. मी तुम्हाला या ठिकाणी शाश्वती देतो की आज इथं आपण मला फक्त 100 जण ऐकत आहात, पण एक दिवस नक्की येईल ज्या दिवशी पूर्ण चौक भरलेला असेल आणि आपण तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुणगान गात सगळ्यांसमोर सांगू की आम्ही गर्वाने हिंदू आहोत. तयार आहात? आता मी जे प्रश्न तुम्हाला विचारले त्याचे उत्तर मला भरायला देत राहायची, कारण की तुम्ही बोलाल तर मला बोलण्यात जागरूकता येणार आहे, इच्छा येणार आहे. आणि तुम्ही जर माझ्या प्रश्नांची उत्तर हो किंवा नाही, हात वर हात खाली एवढं जरी दिला तर मला विश्वास बसेल की एवढा लांबचा प्रवास करून गेलं आणि इथपर्यंत माझे विचार वाचणं, लोकांपर्यंत पोहोचवणं हे सिद्धीच झालं आहे. कारण पोहोचवण सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुमच्यासाठी, आपल्या धर्माचं नाव काय आहे? आपण कोण आहोत? कोण आहोत? मागे नाव येत नाही. कोण आहोत? अजूनही आलं नाहीये. कोण आहे? अजून एक नाव आहे आपल्या धर्माला. काय आहे? काय आहे? सनातन. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद एक छोटासा प्रश्न केला होता अमेरिकेत गेल्यानंतर, लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही जगाला सांगतात धर्म से कहो हम हिंदू है, लेकिन तुमच्या धर्माचा उल्लेख सनातन होतो, पण सनातन म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस दादा भट्टांनी सुद्धा राज्याभिषेकाच्या वेळेस हा प्रश्न केला होता की सनातन म्हणजे काय? जो काल आहे, जो आज आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे, त्याला सनातन म्हणतात. याचा अर्थ सूर्य काल होता, आज आहे, उद्या सुद्धा राहणार आहे. चंद्रमा काल होता, आज आहे, उद्या सुद्धा राहणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज काल होते, आज आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे. म्हणून तुमचा आमचा राजा सनातन धर्माचा राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे आपल्या धर्माचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण धारण करतो, ज्याचं कधी अस्तित्व संपत नाही, ज्याचा कोणी नाश करू शकत नाही, ज्याचा कोणी विनाश करू शकत नाही, त्याला सनातन असं म्हणतात. हे आपल्या धर्माचं पहिलं वैशिष्ट्य. म्हणजे आपण ज्या गोष्टीला धारण करतो त्या गोष्टीने आपण स्वतःला सनातन म्हणून घेतो. पण या सगळ्याच गोष्टी करून मला एक गोष्ट वारंवार विचारली जाते की तुम्ही मूळचे बिहारचे, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं व्याख्यान सांगता, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान सांगता, या सगळ्यात बदल्यात तुम्हाला काय मिळतं? म्हणजे 4 प्रश्न. मी महाराष्ट्रात येतो, छत्रपती शिवरायांचं व्याख्यान घेतो, लोकांना हिंदू धर्माचा इतिहास सांगतो, या सगळ्यात बदल्यात मला जास्त काही मिळत नाही. पण याद राखा, जन्माला जरी बिहारी म्हणून असलो तरी म्हणताना हा आशुतोष झा छत्रपती शिवरायांचा धारकरी म्हणून बनेल. हे इतिहास माझ्यासाठी खूप मोठं आहे. हे सगळ्यात मोठं पुण्य आम्हाला जर लाभलं असेल तर आम्ही छत्रपती शिवरायांचे धारकरी आहोत आणि जाणीव ज्या महापुरुषांनी आम्हाला करून दिलेली आहे, आम्ही त्यांचे चेहरे आहोत. अर्थातच गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे म्हणजे यांच्या तालमीमध्ये तयार झालेला आमच्यासारखे अनेक लाख धारकरी पोरांची फौज आहे, ज्यांच्या मनामध्ये हिंदू धर्म, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जिवंत आहे. आता मी म्हणाला की इतिहास जिवंत असायला इतिहास म्हणावा लागतो, मेलाय आपला. स्वाभिमान जिवंत असायला स्वाभिमान जिवंत करावा लागतो. तोच आपला कुठेतरी कबरे जाऊन झोपलाय. आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्यावं लागत की नेमकं आम्ही जगतो कुणासाठी आहोत, आमचं मरण कुणासाठी येणार आहे.
नेमकं शिवजयंतीचा उद्देश काय असतो हे सगळं जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेस आपल्याला समजतं की कुणासाठी आणि कशासाठी जगावे विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी लढू बांध फेड्यावया मात्र भूचे आम्ही मार्ग चालू सईच्या सुखाचे हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा आमच्या लहानपणापर्यंत आपण इतिहास पोचावा पण आमच्या लहानपणापर्यंत आपण पुस्तकं पोचू शकलो नाही इतिहास काय डोंगलं पोचणार आहे का माझी मातृभाषा मराठी नाही पण माझ्या आईने मला मराठी पुस्तक आणून दिलेलं होतं का इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर त्याच इतिहासाला त्याच भाषेत शिकलं तर इतिहास लवकर समजतं